मुंबईत काँग्रेस कार्यालयातल्या राष्ट्रवादीच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्याचीच साथ होती का अशी चर्चा सुरू झाली। गुंगी गुडिया टीकेवरनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत काँग्रेस कार्यालयात आंदोलन केलं होतं। विदर्भातल्या काँग्रेस नेत्यांचीच फूस असल्याची या सगळ्यात चर्चा आहे। राष्ट्रवादीच्या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्यांचीच फूस होती अशी आता चर्चा सुरू झालेली आहे आणि काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी त्यामुळे आता चव्हाट्यावर येते। प्रदेशाध्यक्ष सपकाळ उपस्थित असताना हे आंदोलन झालेलं होतं। काँग्रेस कार्यालयामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे आंदोलन केलेलं होतं आणि ज्याला काँग्रेसच्याच एका नेत्याची विदर्भातल्या एका मोठ्या नेत्याची फूस होती अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। संदीप, हा नेमका काय प्रकार आहे? या आंदोलनानंतर आता काँग्रेसमधलीच गटबाजी समोर येते। अगदी बरोबर आहे नम्रता। गुंगी गुडिया ही जी पोस्ट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या ऑफिशियल अकाउंटवरून टाकण्यात आली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यासह मुंबईमध्ये देखील आक्रमक झालेली होती आणि 2-3 दिवसापूर्वी जे आंदोलन करण्यात आलं, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते थेट गांधी भवन मध्ये घुसलेले होते, जेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद सुरू होती आणि त्या आंदोलनाला काँग्रेसच्याच एका नेत्याची फूस असल्याची बाब जी आता समोर आली आहे। त्यामुळे काँग्रेसमधली ही गटबाजी देखील समोर आली आहे आणि हा नेता विदर्भातला असल्याची देखील माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। हर्षवर्धन सपकाळ त्या ठिकाणी आहेत किंवा गांधी भवन कुठं आहे नेमकं, तन्ना हाऊस मध्ये आहे, तिथं काँग्रेसचं ऑफिस आहे, ही जी माहिती आहे ती काँग्रेसमधल्याच एका नेत्यानं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पुरवल्याची माहिती आपल्यापर्यंत समजते आणि सूत्रांनी देखील तशीच माहिती दिली आहे। त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करायला काँग्रेसच्याच एका नेत्यानं पाठबळ जर दिलं असेल तर मग पक्षामध्ये सगळंच काही आलबेल नाही आहे हेच त्यातून खरं तर स्पष्ट होतंय। संदीप, धन्यवाद या माहितीबद्दल।